नमस्कार. सुगरण सुरेखा या किचनवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. या कडाक्याच्या उन्हामध्ये शरीराला थंडावा देणारे, तितकीच ऊर्जा देणारे, प्रोटीन, कॅल्शियम, फायबर भरपूर खूप जास्त टेस्टी लाडूची रेसिपी. हे लाडूची रेसिपी खूप फायदेमंद आहे. तुम्हाला फक्त हा लाडू रोज एक लाडू खायचा आहे आणि हा लाडू तुम्ही उपवासासाठी पण खाऊ शकतात. दिवसभर पोट भरलेले वाटेल. तर ह्या लाडूची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. हे लाडू खूपच टेस्टी बनतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये टाकणार आहे 1 वाटी सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. सुकं खोबरं हे गुणधर्माने थंड असते. सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहे. हे लाडू महिनाभर तरी टिकायला मदत होईल. त्यामुळे मंद आचेवर सुकं खोबरे छान कुरकुरीत होईपर्यंत, हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर बघा, काही मिनिटांनंतर मंद आचेवर सोनेरी रंगावर सुके खोबरे हे भाजून घेतलेले आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये हे काढून घ्यायचे आहे. सुके खोबरे थंड करून घ्यायचे आहे. आता आपल्याला पुढचा पदार्थ भाजून घ्यायचा आहे, तो म्हणजे मखाना. इथे मी 2 वाटी मखाना घेतलेला आहे. आता हे मखाने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मखान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास भरपूर असे कॅल्शियम असते. त्यामुळे हाडे देखील मजबूत राहतात. रोगप्रतिकारशक्ती मखान्यांमुळे आपली वाढली जाते. हे मखाने काही मिनिटांनंतर हलकासा रंग बदललेला आहे. तर तुम्हाला दाबून दाखवते, पटकन असा तुटला गेलेला आहे. म्हणजेच हा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आणि मखानेसुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. आता घ्यायचे आहे आपल्याला मगजबी. मगजबी म्हणजे टरबूजाच्या बिया. टरबूजाच्या बिया या थंड असतात. टरबूजाच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यांना बीपीचा त्रास आहे, हा त्रास कमी होण्यास मदत होते. ह्यासुद्धा आपल्याला मंद आचेवर तडतडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहे. जसे जसे हे भाजल्या गेले का फुगल्या जातात. ह्यासुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायच्या आहे. पूर्णपणे हे थंड करून घ्यायचे आहे. आता आपल्याला टाकायचे आहे 10 ते 12 बदाम व काजू. हे काजू व बदाम थोडेसे परतून घ्यायचे आहे. इथे मी सगळे भाजलेले जिन्नस पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे. आता पुन्हा गॅसवर कढई ठेवलेली आहे. अर्धी वाटी पाणी टाकायचे आहे आणि यामध्ये खडीसाखर टाकायची आहे. पाव वाटी इथे खडीसाखर घेतलेली आहे. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि खडीसाखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. आपल्याला इथे एक तारी पाक करायचा नाही आहे. आपण गुलाबजामला कसा पाक तयार करतो, अगदी चिकट असा पाक तयार करायचा आहे. तो म्हणजे मोठ्या आचेवर साखर विरघळली की लगेचच अर्धा 1 मिनिटामध्ये ही आचेवर शिजून घ्यायचं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात हे सर्व जिन्नस घालायचे आहे. आता हे सर्व मखाने मिक्सरमध्ये दरदरीत वाटून घ्यायचे आहे. मिक्सर चालू बंद करून दरदरीत वाटून घ्यायचे आहे. हे काजू बदाम पण आपल्याला दरदरीत असे वाटून घ्यायचे आहे. फार जास्त पीठ करायचे नाही आहे. वाटलेले मिश्रण एका ताटामध्ये टाकायचे आहे. आता यामध्ये खोबऱ्याचा किस जो यामध्ये केलेला होता तो यामध्ये टाकायचा आहे. मगजबी टाकायचे आहे. त्यानंतर दरदरीत केलेली काजू बदाम टाकायचे आहे. वेलची पूड टाकायची आहे त्यामध्ये 1 चमचा आणि हे सर्व जिन्नस एकत्र करायचे आहे. आता एका कढईमध्ये साजूक तूप घालणार आहे. त्यामध्ये बेदाणे घालणार आहे. हे बेदाणे लाडूला खूप छान स्वाद येईल आणि लाडू खाताना दाताखाली छान लागेल. मंद आचेवर हे हलकेसे परतून लगेचच फुगले की काढून घ्यायचे आहे आणि या मिश्रणामध्ये टाकायचे आहे. अर्धा ते 1 मिनिट झालेला आहे. मंद आचेवर हा पाक मी शिजवून घेतलेला आहे. गॅस बंद करायचा. असाच लगेच आपल्याला पाक मिश्रणामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे. किती कमी जास्त लागतो हे समजते. पाक कोमट झाल्यानंतर पण घालू शकतात. मिश्रणामध्ये हे चमच्याने मिक्स करायचे आहे. मिश्रण पूर्ण मिक्स झाल्यानंतर याचे लाडू बनवायचे आहे. इथे संपूर्ण पाक मी टाकलेला आहे. किती सहज हा लाडू वळता येत आहे. पहिला लाडू बघू शकता तुम्ही, किती सहज आणि सोपा पद्धतीने लाडू वळला गेलेला आहे. अशाच पद्धतीने मी हे सर्व लाडू
वळवून घेणार आहे. आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असल्यास एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. सुगरण सुरेखा या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहे. हा लाडू बघा किती सुंदर झालेला आहे. हा लाडू तुम्हाला तोडून पण दाखवते. किती मऊसूत झालेला आहे आणि मस्त झालेला आहे. अजिबात कडक न होता हे लाडू नक्की करून बघा. हा पौष्टिक लाडू बनवून बघा.